फंक्शन सुरू आहे. एक्सरसाइज 1.3 आहे आणि त्याच्यातला क्वेश्चन 3 मध्ये याच्या अगोदरचे 7 प्रॉब्लेम झाले. हे 8वा प्रॉब्लेम. एक होमवर्क दिलं होतं पहिला प्रॉब्लेम ते केलं असेल आणि सोपं आहे. तर 8व्या प्रॉब्लेमचं हे प्रॉब्लेम cos क्वेश्चन दिलं होतं 8. तर हे सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर cos x plus y फाइंड dy by dx. फाइंड dy by dx. differentiate with respect to x. आता याची डेरिव्हेटिव्ह काढली. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos xy equal to derivative of x plus y. आता डेरिव्हेटिव्ह काढा. cos ची डेरिव्हेटिव्ह cos f of x. पहिल्यांदा cos ची डेरिव्हेटिव्ह, मग त्याच्या अँगल ची डेरिव्हेटिव्ह. मग cos ची डेरिव्हेटिव्ह काय? मायनस sin xy. अँगल बदलायचा नाही. अँगल बदलायचा नाही. मग डेरिव्हेटिव्ह इनटू ddx of xy इक्वल टू. आता इथं डेरिव्हेटिव्ह काय? 1. कोणाची डेरिव्हेटिव्ह 1 is the derivative of x, that is 1, plus derivative of y with respect to x dy by dx. Complete. आता simplify this. minus sin xy derivative of xy, derivative of xy, first function into derivative of second. Product rule, use the product rule. First function into derivative of second function plus second function derivative of first function dx by dx. That is 1 plus dy by dx. आता हे dx कॅन्सल. मग आता पहा काय करायचं. माइंड इथे y राहिलं. हे तर कॅन्सल म्हणजे 1 y x dy by dx आणि y राहिलं. याला मल्टिप्लाय करा. तर मल्टिप्लाय करताना लक्षात ठेवा sin xy लिहायचं असतं मल्टिप्लाय तर x स्क्वेअर ने लिहायचं असं नाही लिहायचं. sin x स्क्वेअर y x ने याला मल्टिप्लाय नाही करायचं कारण हा काय आहे अँगल आहे. ठीक आहे. मग काय x पहिले लिहायचं मायनस x sin x y. कशाने मल्टिप्लाय केलं मी? मायनस sin x dy by dx प्लस आता y ने मल्टिप्लाय केलं तर मायनस लिहिले प्लस मायनस मल्टिप्लाय बाय प्लस मायनस y into sin xy कंप्लीट इक्वल टू 1 plus dy by dx. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं होतं dy by dx चे टर्म एका बाजूला आणि बाकीचे टर्म हे dy by dx इकडे आणलं प्लसचं काय होईल मायनस आणि हे तिकडे दिलं प्लसचं मायनसचं काय होईल प्लस. दॅट इज इक्वल टू minus x sin xy dy by dx minus dy by dx equal to he 1 राहील इथं 1 plus तिकडे दिलं y sin xy आता टेकिंग dy by dx कॉमन dy by dx कॉमन घेतले इन ब्रॅकेट मायनस x sin xy मायनस किती याच्यातून dy by dx कॉमन ते 1 राहील 1 इक्वल टू 1 प्लस y sin xy कंप्लीट. बरोबर आहे. आता हे काय करायचं डिवाइड dy by dx इक्वल टू सांगा 1 plus y sin xy divided by minus x sin xy minus 1. आता तुम्ही जास्तीत जास्त मायनस कॉमन घेऊ शकता. मायनस म्हणजे काय इथे 1 plus y sin xy divided by minus साइन कॉमन घेतले तर काय राहील आता इथे पहा हे मायनस तर प्लस होईल हे मायनसचं प्लस होईल तर प्लस 1 पहिले तिथे दिला आहे 1 plus x sin 1 plus x sin xy हे ब्रॅकेट. आता मायनस साइन मला तुम्ही टाका मायनस 1 plus y sin xy divided by 1 plus x sin xy and so on. Correct? विद्यार्थी मित्रांनो हे 9वा प्रॉब्लेम. बरोबर आहे. 9वा प्रॉब्लेम. आता याची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे आपल्याला. कशी काढायची डेरिव्हेटिव्ह? फंक्शन e रेस पॉवर चं असतं ना त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. आपण e रेस पॉवर x - 1 लॉगॅरिथम घेऊन घेऊ
लॉगॅरिथम घेतल्यावर लॉगॅरिथम एक टेक्निक आहे. त्या पॉवर जर कठीण असला तर पॉवर मल्टिप्लाइड आणता येते आपल्याला, लॉगॅरिथम घेऊन सॉल्व्ह करता येते, बरोबर आहे. आणि इकडे डिवाइड आहे, लॉगॅरिथम घेता येते. इकडे लॉग घेतला तुम्ही प्लस असलं तर एका बाजूला लॉग घ्या, आपल्याला सॉल्व्ह करता येते, सोपं होते लॉगॅरिथम घेतल्यानं. टेकिंग लॉगॅरिथम ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला लॉग घ्या. log of e raised to the power x minus y, log of x divided by y. आता काय होईल, ह्या जो पॉवर आहे नियम रूल काय आहे, log of m raised to the power n log of m, हा रूल आहे. म्हणजेच काय, m म्हणजे e आणि पॉवर n e raised power x minus y, मग ह्या n काय होते मल्टिप्लाइड, म्हणजेच काय मल्टिप्लाइड होईल, therefore e raised power x minus y into काय राहील log of e. आणि लॉगॅरिथमचा पुन्हा रूल आहे, log m divided by n equal to log m minus log n. हा रूल या रूल प्रमाणे अप्लाय करा, log of x minus log of y. आता डिफरन्शिएट करू शकता तुम्ही. log e ची व्हॅल्यू किती, log e ची व्हॅल्यू पर्टिक्युलर आहे 1, log e ची व्हॅल्यू परफेक्ट आहे, दॅट इज e raised power x minus y equal to log of x minus log of y. कोणती व्हॅल्यू टाकली आपण, log of e equal to 1 टाकल्यानंतर 1 मल्टिप्लाय केलं तर तेवढंच आहे. आता याला करा डिफरन्शिएट. आता लॉगॅरिथम घ्यायची गरज नाही, कारण हे याची व्हॅल्यू काढता आहे, आपण हे जरासं कठीण होतं म्हणून मी लॉगॅरिथम घेऊन घेतला. लॉगॅरिथमचा रूल लागते म्हणून लॉगॅरिथम अप्लाय केला. डिफरन्शिएट y with respect to x, डिफरन्शिएट करा. काय डेरिव्हेटिव्ह याची, d लिहून घ्या तुम्ही, d dx of dx of e raised power x minus y, d dx of log of x minus d dx of log of y. ओके, आता हे डेरिव्हेटिव्ह काढा, that is equal to e raised power x into e raised power x, आणि समजा x च्या जागी f of x असतं तर e raised power f of x, तर मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x काय डेरिव्हेटिव्ह, e raised power x minus y into derivative of x minus y, x minus y equal to, आता कॅल्क्युलेट डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, log x equal to 1 by x minus log y ची डेरिव्हेटिव्ह कोण सांगते, log y ची व्हॅल्यू काय, log y ची डेरिव्हेटिव्ह झाला आपण याच्या अगोदर, log y ची डेरिव्हेटिव्ह 1 by y dy by dx, write this 1 by y log dy by dx, dy by dx. Now find the derivative, but this derivative is multiplied to e raised power x minus y in bracket derivative of x1 minus dy by dx equal to 1 by x minus 1 by y dy by dx. Separate dy by dx मल्टिप्लाइड आहे e raised power x minus y, म्हणून याला प्रत्येकाला मल्टिप्लाइड करा. e raised power x minus y multiplied by 1 e raised power x minus y minus e raised power x minus y dy by dx equal to 1 by x 1 by y dy by dx. पहा एकदम सोपे प्रॉब्लेम आहे, 2 मार्क 3 मार्क, हे 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे, एकदम सोपे आहे आणि इम्प्लिसिट फंक्शन मध्ये प्रॉब्लेम येतात. पहा आता इथं हे dy by dx, हे dy by dx, हे इकडे आणा, म्हणजे काही सांगा, हे मायनस चं प्लस होईल, हे मायनस चं तर पहा हे टर्म dy by dx तो मल्टिप्लाइड आहे, मग हे टर्म इकडे आणतो 1 by y dy by dx प्लस मायनस e raised power x minus y dy by dx equal to 1 by x plus e raised power x minus y minus e raised power x minus y. बरोबर. आता याच्यातून काय कॉमन घेता येईल, dy by dx. पहा बरोबर, आता that is 1 by y dy by dx, dy by dx कॉमन घेतले, इन ब्रॅकेट dy by dx कॉमन घेतले, ब्रॅकेट मध्ये किती राहील 1 by y minus e raised power x minus y equal to 1 by x minus e raised power x minus y. डिनॉमिनेटर सारखा करून घ्या, इथे x इथे काही डिवाइड आहे, याने याला मल्टिप्लाय करा, dy by
x in bracket 1 minus y e raised power x minus y divided by y equal to x है ना 1 minus x e raised power x minus y. आता इकडचं टर्म इकडे द्या त्या y काय जाईल मल्टिप्लाइड वर आणि हा न्यूमरेटर काय डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड dy by dx equal to y multiplied by 1 minus x into e raised power x minus y divided by x into 1 minus y e raised power x minus y. हे झालं आन्सर. याच्या नंतरचा प्रॉब्लेम. विद्यार्थी मित्रांनो हे 10वा प्रॉब्लेम एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, करता आला पाहिजे. तरीही मी करून देतो, प्रत्येक प्रॉब्लेम करून देऊन राहिलो, त्याचा काही वाद नाही. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. नाउ डिफरन्शिएट करा फर्स्ट फंक्शन याची पहा x ची व्हॅल्यू किती लिहून घेतो लागेल तर लिहू शकता तुम्ही ddx of x plus ddx of sin x plus y equal to derivative of y minus derivative of cos x minus y. हे झाली डेरिव्हेटिव्ह फक्त लिहिली, डेरिव्हेटिव्ह काढली नाही. x ची व्हॅल्यू dx with respect to dx 1 ला इम्पॉर्टंट आहे कारण प्लस आहे. 1 मल्टिप्लाइड बाय जेवढी संख्या होती प्लस मायनस मध्ये लिहायचं आहे 1 प्लस sin ची डेरिव्हेटिव्ह cos x plus y फंक्शन जशाच्या तसं as it is. Then find the multiplied by derivative of function. Derivative of function is x plus y equal to derivative of y dy by dx minus then derivative of cos minus sin x minus y is the derivative of sin. Alright, cos derivative is minus sin x minus y into derivative of x minus y. Okay, पहा बरोबर याची डेरिव्हेटिव्ह काढली मायनस sin x minus y मग x minus y ची डेरिव्हेटिव्ह त्यालाच मल्टिप्लाइड करायला लागेल, मला सेपरेट नाही करायला लागणार. दॅट इज 1 plus cos x plus y derivative of x plus y 1 plus x derivative of x 1 plus y derivative dy by dx ब्रॅकेट मध्ये dy by dx minus पहा मायनस म्हणजे मायनस प्लस किंवा नंतरही करता येते मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस sin x minus y. आता आपल्याला काढा लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ x minus y. डेरिव्हेटिव्ह ऑफ x minus y x equal to 1 minus dy by dx. एवढं होईल आता हे प्रॉब्लेम. आता यानं काय करायचं याला मल्टिप्लाइड करायचे आणि dy by dx चे टर्म वेगळे करायचे. बरोबर आहे. That is 1 plus cos x plus y multiplied by 1 that is cos x plus y. Cos x plus y multiplied by dy by dx. Sorry, x plus y dy by dx. Okay, equal to dy by dx plus multiply this sin x minus y and then sin x minus y multiplied by dy by dx minus sin x minus y dy by dx. Taking the terms of the dy dx on the same side and other terms on the other side. Take common dy by dx. A dy by dx, a dy by dx आणि a dy by dx. a dy by dx इकडे आणतो आणि a टर्म तो तिकडे तो कारण इथे dy by dx नाही. cos x plus y dy by dx plus sin x minus y dy by dx minus dy by dx equal to sin x minus y and the third one's a minus 1 minus cos x plus y minus 1. Correct. आता dy by dx common ब्रॅकेट मध्ये काय राहील cos x plus y plus sin x minus
y minus 1 equal to sin x minus y minus cos x plus y minus 1. Then divide, that is dy by dx equal to sin x minus y minus cos x plus y minus 1 divided by cos x plus y plus sin x minus y minus 1. It is the answer. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आपण घेऊ. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला क्वेश्चन 3 कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 4 आहे आणि त्याच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काय दाखवायचं आहे, शो दॅट dy by dx equal to y by x. असे जर प्रॉब्लेम आले तर काही टाइप आहे का त्या टाइप मध्ये त्याची डेरिव्हेटिव्ह y by x येते. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y by dx. इन द फॉलोइंग वेअर a and b आर कॉन्स्टंट, म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये जिथे a असेल आणि जिथे b असेल त्याला काय समजायचं, कॉन्स्टंट समजायचं. बरोबर आहे. आता पाहू आपण एक प्रॉब्लेम. क्वेश्चन 4 मधलं पहिला प्रॉब्लेम, x रेस पॉवर 7 y रेस पॉवर 5 इक्वल टू ह्या दोघांची बेरीज x प्लस y रेस टू पॉवर ह्या दोघांची बेरीज 12. ह्या पद्धतीवरचा प्रॉब्लेम आला तर dy by dx बरोबर y by x येते. फॉर एक्झाम्पल असे जर प्रॉब्लेम पाहायचे असतील तर अनेक प्रॉब्लेम तयार करू शकतो आपण. x रेस पॉवर m y पहिला प्रॉब्लेम, x प्लस y रेस टू द पॉवर m प्लस m. सेकंड, x रेस पॉवर 8 y रेस पॉवर 7 x प्लस y इक्वल 7 and 8 किंवा इथं लिहितो 3 आणि 2 तर 3 plus 2 5 है ना. याची ने याची बेरीज x plus y बरोबर आहे. याची ने याची पॉवरची बेरीज 12 आहे. या दोघांची बेरीज, ह्या रूल नाही आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम असेल तर x रेस पॉवर या y रेस पॉवर या y रेस पॉवर या तर x plus y आणि या दोघांची बेरीज. इथं बेरीज 7 आणि 5 12 होऊ शकते, करता येते. इथं बेरीज करता येत नाही म्हणून m plus n आहे. x रेस पॉवर 3 y रेस पॉवर 2 इक्वल टू x प्लस y रेस पॉवर 3 आणि 2 5. x रेस पॉवर p y रेस पॉवर q इक्वल टू x प्लस y रेस पॉवर p प्लस q. असे सर्व प्रॉब्लेम त्याची dy by dx काय ते y by x. प्रत्येक प्रॉब्लेम एकाच पद्धतीने सॉल्व करता येईल. आता काय करतो मी, मल्टिप्लाइड आहे लॉगरिथम घेऊन घेतो. टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड, टेकिंग log on both side. दोन्ही साइड ला log घ्या. log of x raised power 7 y raised power 5 equal to log of x plus y equal to 12. लॉगरिथम घेतला म्हणजे त्याचे रूल अप्लाय करा. जेवढे रूल अप्लाय करता येते तेवढे रूल अप्लाय करा. सांगा, पहिले मल्टिप्लाइड आहे log x raised power 7 plus log y raised power 5 12 into log of x plus y. A 7 multiplied log of x plus 5 log of y equal to 12 log of x plus y. आता याची डेरिव्हेटिव्ह काढायची. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करायचं आपल्याला. आता डिफरन्शिएट करताना काय करायला लागते, डेरिव्हेटिव्ह. हे प्रॉब्लेम पहा, करून पहा तुम्ही. असा दुसरा प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज मधलं मी हे प्रॉब्लेम दिला आहे. त्या प्रत्येकाची डेरिव्हेटिव्ह dy by dx equal to y by x. that is differentiate 7 constant derivative of log of x plus 5 constant derivative of log of y equal to 12 constant into derivative of log of x plus y. 7 into log x into 1 by x plus 5 1 by y log y into dy by dx equal to 12 into log 1 by x plus y. मग डेरिव्हेटिव्ह कोणाची काढा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x plus y. आता याच्या अगोदरचे पुष्कळचे प्रॉब्लेम झाले, तुम्हाला त्याचा ऍडजस्टमेंट झालं पाहिजे. याची डेरिव्हेटिव्ह लॉग ची डेरिव्हेटिव्ह, मग या लॉगच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. दॅट इज
7 by x plus 5 by y dy by dx equal to 12 divided by x plus y, and then derivative of x plus y, derivative of x 1 plus dy by dx. मल्टीप्लाई करणं आवश्यक आहे. 7 by x plus 5 by 7 dy by dx equal to 12 upon x plus y multiplied by 1, that is 12 divided by x plus y dy by dx. आता dy by dx ची टर्म एकत्र घ्या. हे टर्म तिकडे आणि हे टर्म इकडे, म्हणजे काय सांगा. 5 by 7 dy by dx minus 12 divided by x plus y dy by dx equal to 12 divided by x plus y, and here plus 7 by x minus 7 by x minus 7 by x, that is minus 7 by x. आता हे सॉल्व करायचं बरोबर. That is equal to taking dy by dx common, dy by dx common घेतल्यानंतर काय राहील ब्रॅकेट मध्ये 5 by 7 minus 12 divided by x plus y equal to. हे सॉल्व करा म्हणजे डिनॉमिनेटर सांगा तेव्हा दोघांचं मल्टिप्लिकेशन x plus y, x ने याला मल्टिप्लाय करा 12x minus 7 ने याला मल्टिप्लाय करा काय येणार -7 ने मल्टिप्लाय केलं तर -7x -7y. ओके, -7 आहे ना, या x plus y ने मल्टिप्लाय केलं -7x -7y डिवाइडेड बाय. आता इथेही तसंच करायचं, इथेही तसंच करा. dy by dx 5 by काय आहे, 5 by y आहे का, 5 by y आहे का, 5 by y, that is y into x plus y, नंतर याला याला मल्टिप्लाय केलं 5x plus 5y minus 12y, बरोबर आहे मल्टिप्लिकेशन. 5 न x plus y ला मल्टिप्लाय केलं 5x plus 5y, मी डायरेक्ट लिहिलं, डायरेक्टच लिहायचं इक्वल टू 12x minus 7x 5x minus 7x divided by x plus y. काय कॅन्सल होते पहा, 7y आहे का, 7y. पहा आता काय करा, x plus y इकडचं कॅन्सल होते, y ने x ने होत कॅन्सल. मग आता इथं कॅल्क्युलेशन करा, dy by dx इन ब्रॅकेट 5x plus 5y minus 12y minus 7y divided by y. तर 5x minus 7y divided by x, numerator हे इकडे जाईल, that is dy by dx. असं कॅन्सल करून दाखवत नाही, असं कॅन्सल होते, इकडे y जाईल म्हणजे y by dx. बरोबर आहे. आता याच्या नंतरचा असाच प्रॉब्लेम आहे, ते मी करून देतो, पण मी 2 प्रॉब्लेम दिले आहेत, ते करून पहाचे. विद्यार्थी मित्रांनो, हे पहिलं झालं, याच्यातला हे दुसरा प्रॉब्लेम, आणि पहा तेच ते प्रॉब्लेम आहे. x रेस पॉवर b y रेस पॉवर 4 ह्या दोघांची बेरीज आणि पॉवरची बेरीज b plus 4, याची बेरीज नाही करता येत p plus 4 ची. मागच्या उदाहरणात 7 आणि 5 12 झाले, आणि p बिलॉंग्स टू n म्हणजे नॅचरल नंबर मधला आहे. आता पहा इथं p plus 4 आहे ना, तर आपलं याची डेरिव्हेटिव्ह काय आली पाहिजे, dy by dx equal to y by x. झक्कास प्रॉब्लेम आहे, dy by dx equal to y by x वाले है ना. तर लक्ष द्या बरोबर, टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइड न लॉग घ्या. लॉग ऑफ x रेस पॉवर b y रेस पॉवर 4 log of x plus y रेस पॉवर b plus 4. आता फास्ट आला पाहिजे प्रॉब्लेम, मागच्या प्रॉब्लेम सारखाच आहे प्रॉब्लेम. log of x रेस पॉवर b plus log of y रेस पॉवर 4.
multiplied p plus 4 log of x plus y. लॉगॅरिथम घेतो म्हणजे लॉगॅरिथमचे सर्व रूल अप्लाय करा, मग डिफरन्शिएट करा. बरोबर आहे. p log of x 4 log of y p plus 4 into log of x plus y. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सांगा p. आता p काय पहिले दिलं होतं आपल्याला क्वेश्चन मध्ये. p कॉन्स्टंटच आहे, कारण काय काढला ते आपल्याला dy by dx. dy by dx काढा लागते. याचा अर्थ y आणि x काय आहे व्हेरिएबल, याच्या व्यतिरिक्त. विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन नंबर 4. शो दॅट dy by dx इक्वल टू y. एकदम इझी प्रॉब्लेम आहे, झकास प्रॉब्लेम आहे, टाइपचे प्रॉब्लेम आहे बिलकुल. Show that dy by dx equal to y by x in the following where a and b are constant. No. पहा या प्रॉब्लेम मध्ये काय प्रकार. x raised to power 7 y raised to the power 5 equal to x plus y equal to 12. वर addition index 7 आणि 5 12, खाली addition. असा जर प्रॉब्लेम आला तर त्याची dy by dx काय येईल y by x. मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम पुष्ट होऊ शकते. x raised to power m y raised to power n x plus y raised to power m plus n. पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम असा होऊ शकते x raised to power p y raised to power q x plus y p plus q. तिसरा प्रॉब्लेम असा होऊ शकते x raised to power 5 y raised to power 3 x plus y raised to power n. अनेक प्रॉब्लेम तयार करता येते. कोणती कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. पॉवरची बेरीज या दोघांची बेरीज. तर dy by dx y by x. त्याच्यामध्ये असे प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. असेच नाही आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे मेथडचे प्रॉब्लेम आहे, म्हणजे वेगवेगळ्या टाइपचे प्रॉब्लेम आहे. तर ते एकदम प्रॉब्लेम सोपे आहे. ते प्रॉब्लेम आता पाहू आपण, है ना. ते हे तुम्ही करताय सुद्धा घरी बरोबर ऍडजस्ट करून पहा. ठीक आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह. आता तुम्हाला माहिती आहे इथं पॉवर आहे. इथं पॉवर जर असेल तर लॉगॅरिथम घेता येते. मल्टिप्लाय नंतर पहा लागेल. इकडे ऍडजस्ट इकडे नाही होणार, पण पॉवर आहे मल्टिप्लाय ते की लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही इकडे लॉगॅरिथम घेतला. लॉगॅरिथम log of x raised to power 7 y raised to power 5 log of x plus y raised to the power. आता पहा लॉगॅरिथम इनटू आहे. पहिल्यांदा लॉगॅरिथमचा लॉग घेतला म्हणजे लॉगॅरिथमचा रूल अप्लाय करा आणि मग डिफरन्शिएट करा. log of x raised to power 7 plus log of y raised to power 5 12 12 log of x plus y 7 log of x 5 log of y 12 log of x plus y. बरोबर. आता डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट with respect to x. 7 log x derivative 1 by x plus 5 log y derivative 1 by y into dy by dx. बरोबर ना. into dy by dx. 12 into log x plus y derivative 1 upon x plus 1. आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ d dx of x plus 1. 7 by x. पहा खाली लिहून आपलं इकडे लिहू. Seven upon x plus 5 upon y dy by dx equal to 12 divided by x plus y into 1 plus dy by dx. आता मल्टिप्लाई करा. 7 by x plus 5 by y dy by dx equal to याला मल्टिप्लाई करा 12 भागिले x plus y plus 12 divided by x plus y dy by dx. आता पहा हे dy by dx चा टर्म इकडे आला आणि हे 7 बरोबर आहे. म्हणजे काय 5 upon y dy by dx minus 12 upon x plus y dy by dx equal to 12 divided by x plus y आणि 7 by x तर काय होईल minus 7 by x. dy by dx कॉमन घ्या. dy
dy by dx common 5 divided by y minus 12 divided by x plus y equal to इथं डिनॉमिनेटर करा x plus y मल्टिप्लिकेशन केलं याने याने मल्टिप्लाय करा 12x minus 7x plus y बरोबर आहे इथे त्याचप्रमाणे dy by dx किती येणार आहे y याला मल्टिप्लाय केलं x plus y याने याला मल्टिप्लाय करा 5x plus y minus 12y equal to 12x minus 7x minus 7y x plus y काय कॅन्सल होऊ शकते x plus y कॅन्सल है ना इकडे हे जे डिनॉमिनेटर मध्ये जाईल नाही मग आता हे सॉल्व करायचं that is dy by dx in bracket इथे ते 5x plus 5y minus 12y divided by y राहील इथं equal to इथं काय राहील 12x minus 7x 5x minus 7y divided by x आता 5y dy by dx bracket 5x याची त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन होते 5y minus 12y minus 7y divided by y 5x minus 7y divided by x हे 5 minus 7y होईल मग हे y काय होईल इकडे मल्टिप्लाय dy by dx y by x अशा प्रकारे आपलं प्रूव्ड झालं बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम आले तर त्याची डेरिव्हेटिव्ह dy by dx y by x त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम घेऊ दुसऱ्या नंबरचा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो दोघांची बेरीज x plus y दोघांची ऍडिशन घातांकाची ऍडिशन फक्त इथे ऍडिशन करता येत नाही मागच्या प्रॉब्लेम में 7 आणि 5 12 करता येत होते टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड टेकिंग x raised power p y raised power 4 x plus y raised power p plus 4 taking log on both side दोन्ही साइड ना काय घेतला लॉगरिथम घेतला आता log of x raised power p y raised power 4 log of x plus y raised power p plus 4 आता इथं मल्टिप्लाइड आहे म्हणजे प्लस होते log m multiplied by n म्हणजे log m plus log n म्हणजे काय ना log of x raised power p plus log of y raised power 4 equal to p plus 4 log of x plus y आता हे p multiplied p log of x बरोबर आहे 4 log of y equal to p plus 4 log of x plus y आतापर्यंत आपण काय केलं डेरिव्हेटिव्ह आपला लॉगरिथमचे रूल अप्लाय केले आता याला काय करायचं त्याच्यानंतर रूल अप्लाय करता येत नाही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x सांगा p डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ बरोबर आहे 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ log of y equal to p plus 4 derivative of x log of x plus 1 now find out the derivative इकडे लिहू find the derivative p log x derivative 1 by x and मग x derivative dx by dx 1 म्हणजे p into 1 by x x derivative काढायची गरज नाही नंतर इथं plus 4 1 by y dy by dx बरोबर आहे आता याच्यानंतर या p plus 4 into derivative of 1 by x plus y and मग derivative of x plus y बरोबर आहे आता किती येणार आहे p divided by x plus 4 divided by y dy by dx equal to p plus 4 log ची डेरिव्हेटिव्ह काढली तर 1 by x plus y आणि मग x plus y ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे डिवाइड करायला लागलं आपल्याला p plus 4 divided by लिहून टाकू x plus y
x plus y. आता आपण सांगा याची रूट किती 1 plus dy by dx. आता मल्टिप्लाय करा p divided by x plus 4 divided by y dy by dx. याला मल्टिप्लाय करा p plus 4 x plus y. याला मल्टिप्लाय करा plus p plus 4 x plus y dy by dx. आता हे dy by dx चा टर्म इकडे आणा, इकडे आणा 4 by y dy by dx minus p plus 4 divided by x plus y dy by dx equal to. आता काय करायचं, हे आहे हे टर्म तिकडे आहे p plus 4 divided by x plus y आणि हे plus minus p divided by x. समजलं काय हे dy by dx चा टर्म इकडे आणलं मायनस, हे टर्म dy by dx नाही, हे टर्म तिकडे दिलं, हे पहिलेच आहे मायनस. आता काय करू आपण मागच्या प्रॉब्लेम सारखं मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन. dy by dx कॉमन घ्यायचे. dy by dx कॉमन घेतल्यानंतर काय राहील ब्रॅकेट मध्ये 4 upon y minus p plus 4 x plus y equal to काय राहील इथे डिनॉमिनेटर सारखा केला x plus y x नंबर टेक केलं x multiplied by p plus 4 minus p x बरोबर आहे x. तर याला किती मल्टिप्लाय लागेल पहा, इथं x न मल्टिप्लाय केलं नंतर या आता ह्या p ला काय करा x plus y ने मल्टिप्लाय करा p x plus y बरोबर पहा. आता सॉल्व करायचं एक मिनिट टाकून किती येते पहा, हे डिनॉमिनेटर करा सारखा dy by dx y in bracket x plus y याला याला मल्टिप्लाय करा 4 x plus y 4 x plus y minus y ने मल्टिप्लाय करा minus y p plus 4 ब्रॅकेट नंतर x plus y x into x plus y याला याला मल्टिप्लाय करा p x 4x minus px minus py. आता इकडचं x plus y कॅन्सल, हे सॉल्व करू आता dy by dx dy by dx 4x plus 4y minus y multiplied by py minus 4y divided by y equal to px. आता इथं पहा plus px minus px कॅन्सल म्हणजे काय 4x minus py divided by x. या पद्धतीने इथे ऍडजस्ट करता येते प्लस 4y मायनस 4y कॅन्सल होऊ शकते असं dy by dx काय रे वर 4x minus py divided by y equal to 4x minus py divided by x. 4x minus py 4x minus py cancel dy by dx equal to dy by dx equal to काय रे पहा that is y upon the y इकडे मल्टिप्लाइड रूट. याच्या नंतरचं प्रॉब्लेम प्रॉब्लेम नंबर 3. आता हा टाइप झाला, पहिला टाइप झाला. आता इथं लक्ष द्या, इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इकडे कॉन्स्टंट आहे. आता हे कॉन्स्टंट कोणत्याही प्रकारचा असू शकते, ए स्क्वेअर असू शकते, कोणते टॅन इनव्हर्स आहे, टॅन इनव्हर्स आता ए आहे टॅन इनव्हर्स ए राहिलं असतं इकडे तरी काय झालं असतं या कॉन्स्टंट झालं असतं. टॅन ए राहिलं असतं, कॉस ए राहिलं असतं तरी काय समजा त्याला कॉन्स्टंट कारण आहे लॉग ए राहिलं असतं, ए आहे ना त्याच्यात म्हणून ते काय झालं कॉन्स्टंट. म्हणजे इकडे कॉन्स्टंट दिला, इकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिला आणि हे वर पहा x रेस पॉवर 5 प्लस y रेस पॉवर 5 डिवाइडेड बाय मायनस सारखंच आहे फक्त प्लस मायनस. असे प्रॉब्लेम आले का याची डेरिव्हेटिव्ह y बाय x येते म्हणजे येतेच. ठीक आहे. आता पाहू आपण कसं ऍडजस्ट करायचं. प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं एक टेक्निक आहे, त्या टेक्निक नुसार सॉल्व करायचे. हां y का इकडचं ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स जर आलं इथे इन्व्हर्स आला तर इकडचं दिलं तर
आता समजा मी सांगतो तुम्हाला तर हे पहिले सेक इकडे दिलं तर काय x रेस पॉवर 5 y रेस पॉवर 5 x रेस पॉवर 5 y रेस पॉवर 5 इक्वल टू काय सेक इनवर्स a स्क्वेअर हे सेक आहे ना हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हे जर इकडे लिहिलं तर इनवर्स मध्ये तयार होते आता समजा हे असलं सेक इनवर्स x रेस पॉवर 5 अपॉन x रेस पॉवर 5 मायनस y रेस पॉवर 5 इकडे असतं tan a स्क्वेअर हे तर कॉन्स्टंट आहे मग हे सेक इनवर्स इकडे जर नेलं तर काय लिहिता x रेस पॉवर 5 y रेस पॉवर 5 x रेस पॉवर 5 y रेस पॉवर 5 सेक tan a स्क्वेअर हे सर्व ब्रॅकेट मध्ये सेकचा काय होईल सेक इनवर्सचा सेकचा cos इनवर्सचा cos sin इनवर्सचा sin इकडे sin असतं तर तिकडे sin इनवर्स इकडे cos असतं तिकडे cos इनवर्स आहे ना तर हे समजलं असेल तुम्हाला अशी आशा करतो आता हे झालं सेक इनवर्स आहे आता काय करू हे तर कॉन्स्टंट आहे एवढं मोठं कॉन्स्टंट काय ठेवू नये याच्या जागी एखादं कॉन्स्टंट टाकून x रेस पॉवर 5 y रेस पॉवर 5 x रेस पॉवर 5 y रेस पॉवर 5 इक्वल टू b बघितलं याचं सेक इनवर्स a स्क्वेअर इक्वल टू b इज ए कॉन्स्टंट b इज कॉन्स्टंट सोपं होते म्हणून हे असं ऍडजस्ट करण्यात येईल याला लागत नाही प्रत्येक वेळेस आता या हे आहे ना इकडे हे इकडे काय करून टाकायचं मल्टिप्लाय x रेस पॉवर 5 प्लस y रेस पॉवर 5 b इनटू x रेस पॉवर 5 y रेस पॉवर आता या b न काय करायचं y ची आहे ना टर्म b न मल्टिप्लाय करून टाका x रेस पॉवर 5 y रेस पॉवर 5 b x रेस पॉवर 5 मायनस b y रेस पॉवर 5 आता काय करायचं x ची टर्म एका बाजूने आणि y ची टर्म एका बाजूने मग पाहू कसा ऍडजस्ट करायला लागतो हे इकडे आणतो हे तिकडे नेतो किंवा हे इकडे आणतो हे इकडे येतो म्हणजे पहा काय y रेस पॉवर 5 प्लस b y रेस पॉवर 5 असं काही नाही इकडे तिकडे दिलं तर बरोबर करायचे बाजू b x रेस पॉवर 5 मायनस x रेस पॉवर प्लस x रेस पॉवर 5 मायनस x रेस पॉवर 5 मायनस काही x रेस पॉवर 5 आता तुम्हाला लक्षात येतं नाही का y रेस पॉवर 5 काय येते कॉमन ब्रॅकेट 1 प्लस b इक्वल टू x रेस पॉवर 5 कॉमन घेतले तर ब्रॅकेट b मायनस 1 आता काय करायचं आहे हे आहे ना हे टर्म इकडे आणा हे टर्म एका बाजूला आणायचे बीचे y रेस पॉवर 5 इक्वल टू x रेस पॉवर 5 b मायनस 1 1 प्लस b बरोबर आहे का पहा हे काय होईल डिवाइड होईल मग हे डिवाइड केलं हे एकत्र लिहून टाकले b मायनस 1 अपॉन b प्लस b मायनस 1 अपॉन 1 प्लस b आता याच्या जागी एखादा कॉन्स्टंट टाका दॅट इज y रेस पॉवर 5 x रेस पॉवर 5 हे c वेअर c इक्वल टू b मायनस 1 1 प्लस b कॉन्स्टंट बरोबर कॉन्स्टंट हा हे काय आहे कॉन्स्टंट च्या जागी कॉन्स्टंट टाकलं हे झालं आपलं एक्झाम्पल आता काय करायचं डिफरन्शिएट करा आता डिफरन्शिएट करून सोपं आहे आता हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा है ना पहिले b ठेवा मग इकडचं टर्म इकडे मल्टिप्लाय करा मल्टिप्लिकेशन करा मग हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर y चे टर्म z चे टर्म एकत्र करा एका बाजूने y एका बाजूने x किंवा एका बाजूने x तिकडे y आणि मग x चे y कॉमन घ्या आणि जे राहिले ते डिवाइड करा त्याच्या जागी पुन्हा कॉन्स्टंट ठेवा बरोबर आहे अजून आहे प्रॉब्लेम आता किती पाहू बरं आहे डिफरन्शिएट y रेस पॉवर इकडे लिहून घ्या तुम्ही x रेस पॉवर 5c डिफरन्शिएट with respect to x काय डेरिव्हेटिव्ह दॅट इज मल्टिप्लाइड असते differentiate with this y raised power 5 x raised power 5 differentiate with respect to x kind derivative d dx of y raised power 5 constant c d
dx कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. मल्टिप्लाइड असलं तर कॉन्स्टंटची किंवा डिवाइड असलं तर कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. dy by dx च्या अगोदर लिहायचं dy ddx of x raised to power 5. याची डेरिव्हेटिव्ह सांगा 5y raised to power 4 dy by dx. y ची डेरिव्हेटिव्ह काढा इक्वल टू c. याची डेरिव्हेटिव्ह 5x raised to power 4 x ची डेरिव्हेटिव्ह काढा dx by dx 1. आता c ची व्हॅल्यू 5 दे 5 कॅन्सल y raised to power dy by dx. या c ची व्हॅल्यू टाकून द्या. c इक्वल टू implies that c इक्वल टू काय म्हणजे y raised to power 5 upon x raised to power 5 इक्वल टू c. आता इथं अशी डेरिव्हेटिव्ह काढता आली असती याची डेरिव्हेटिव्ह 0 झाली असती. पण हे क्वेश्चन तुला काय केलं की म्हणून एक असं ऍडजस्ट केलं. वेगवेगळ्या पद्धतीने करता येते वेगवेगळे प्रॉब्लेम. दॅट इज c ची व्हॅल्यू टाका. काय आहे c ची व्हॅल्यू y raised to power 5 divided by x raised to power 5 into x raised to power 4. ही y power 4 इकडे म्हणते. बरं ठीक आहे. इकडे dy by dx ची व्हॅल्यू काढून dy by dx equal to c into x raised to power 4 y raised to power 4. डिवाइड c ची व्हॅल्यू टाका. dy by dx c ची व्हॅल्यू काय येते c इक्वल टू हे आता c ची व्हॅल्यू काढून घ्यायची. काय ते y raised to power 5 x raised to power 5 into c x raised to power 4 y raised to power 4 कॅन्सल है ना. y raised to power म्हणजे वर राहील dy by dx वर काय राहील y. या x raised to power 4 याच्या बरोबर कॅन्सल divided by x. आता पहा इथं हेच प्रॉब्लेम इथं हे असा आला. कोणाच्या एवढा काय म्हणे फ्रॉम हे व्हॅल्यू टाकली आपण फ्रॉम समजा याला 1 लिहिलं तर फ्रॉम 1 याला डेरिव्हेटिव्ह काय याची डेरिव्हेटिव्ह काय आपण याची डेरिव्हेटिव्ह काढली फ्रॉम 1 आणि मग काय ने dy by dx is equal to हे कॅन्सल y upon x. हे कॅन्सल होते ना. आता हेच प्रॉब्लेम इथं वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. करायचं पण हे मला असं वाटते का हे सोपी मेथड आहे. इथं याची डेरिव्हेटिव्ह काढा. या c कॉन्स्टंट हे असं आलं. मग तुम्हाला काय करायला लागेल प्रॉडक्ट क्वोशंट मी सांगतो फक्त x raised to power 5 raised to power square x raised to power 5 derivative of y raised to power 5 y raised to power 5 derivative of x raised to power 5 dx equal to constant 0 to 0. हे मल्टिप्लाइड केलं 0 आहे की नाही कठीण ते जास्त कठीण आहे. फक्त इथं काय करायचं आहे आपल्याला आठवण नाही पाहिजे c ची व्हॅल्यू आणि हे पॉवर सारखे असले पाहिजे बहुतेक आहे ना. तर अशाच मेथडनं प्रॉब्लेम करू म्हणजे तुमच्या लक्षात येते. प्रॅक्टिस केल्यानंतर बरोबर तेच लक्षात राहील. आलं लक्षात. म्हणजे हे मेथड नाही हेच मेथड कंप्लीट करू. याच्या अगोदरची मेथड याच्या नंतरचे प्रॉब्लेम आपण याच्या पुढच्या पार्ट मध्ये. थँक्यू.